Are you really worried about depression? तुम्ही खरोखर नैराश्याविषयीनं काळजी करताय का? There are lots of reasons for depression. तशी तर नैराश्य येण्यामागे बरीच कारण आहेत Every depression case is different. आणि प्रत्येक नैराश्याची केस वेगळी असते. Every person is different. Every situation is different. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे कारण वेगळी असतात. The bearing capacity also is different. प्रत्येकाची सहनशीलता पण वेगळी असते. काहींना बरंच काही सहन होतं, काहींना काही सहन होत नाही. It also depends on the frame of mind that person is living in. आणि तो मनुष्य कुठल्या मनस्थितीमध्ये जगत आहे त्याच्यावर सुद्धा बरंच काही अवलंबून असतं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, depression attacks your mind. नैराश्याचा हल्ला मनावर होतो पहिला. This mind has to be taken care of. हे जे मन आहे ना त्याला पहिलं सांभाळा. When you take care of the mind, मनाला जेव्हा तुम्ही सांभाळाल ना, you will never allow depression to stay in मग you. तुम्ही नैराश्याला स्वतःमध्ये राहायची परवानगी देणारच नाही. Sometimes कधी कधी even locations and places can make you depressed. परिसर, जागा सुद्धा तुम्हाला नैराश्यात नेऊ शकते. Misconception about depression. नैराश्याविषयीच्या चुकीच्या संकल्पना. Some people say काही लोक म्हणतात depression is not real. नैराश्य खरं नाहीच आहे. It's just a play in your mind. नैराश्य म्हणजे फक्त मनातला एक खेळ आहे. The reality is पण वास्तविकता ही आहे that depression is real illness. की नैराश्य एक खरा आजार आहे बरं का. And it impacts the brain's ability to function as it should function. नैराश्य एक खरा आजार आहे आणि त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि मेंदू पाहिजे तसा काम करत नाही त्या माणसाचा. When it works in your mind, आणि ते नैराश्य जर मनात काम करायला लागलं that person will start doing weird things. तर तो मनुष्य विचित्र गोष्टी करायला लागतो. The second misconception is तर दुसरी चुकीची संकल्पना नैराश्याची अशी आहे depression is a sin. की नैराश्य म्हणे पाप आहे. Depression is a mental illness, it is not sin. नैराश्य मानसिक आजार आहे, नैराश्य पाप नाहीये. Third misconception, तिसरी चुकीची संकल्पना नैराश्याची, the depression will go away if you pray hard enough. तुम्ही जर भरपूर प्रार्थना केली तर नैराश्य जाईल. Sometimes it will कधी-कधी. take some time to go away. कधी कधी ते नैराश्य जायला वेळ लागतो. Sometimes a miracle can happen, you will be delivered कधी instantaneously. कधी चमत्कार होईल आणि ताबडतोब नैराश्य जाईल असंही होऊ शकतं. Sometimes Christians say you don't need to go for treatment. कधी कधी ख्रिश्चन लोक म्हणतात की नाही याची काही आपण ट्रीटमेंट वगैरे घ्यायची गरज नाही. People want to take treatment, let them take. ज्या लोकांना असं काही क्लिनिकल नैराश्य आलंय आणि जाऊन डॉक्टरांची मदत मेडिकली घ्यायची आहे तर ते जाऊन ते उपचार, ती ट्रीटमेंट घेऊ शकतात. Fourth misconception, चौथी चुकीची संकल्पना नैराश्याविषयी, depression is a punishment from God. म्हणे नैराश्य देवाकडनं आलेली शिक्षा आहे. They say असं म्हणतात if you are depressed, की समजा तू नैराश्यात आहे it's because you have not confessed your sins. तर म्हणे तू तुझं पाप कबूल केलेलं नाहीये म्हणून. The reality is वास्तविकता ही आहे depression is not the fault of that person, नैराश्य त्या माणसाची चूक नाहीये not बेटा. always. नेहमी असं नसतं की त्या माणसाच्या चुकीपायी त्याला नैराश्य आलं. Yes, we must have done some depressing thing to be depressed. हा अर्थातच कधी कधी आपल्याकडनं काही नैराश्यमय गोष्टी झालेल्या असतात ज्यातनं आपल्याला नैराश्य येतं, गोष्ट वेगळी. Sometimes we do foolish things and that results in depression. कधी कधी आपण पण बावळटसारखे वागतो ना, मग त्यातनं नैराश्य येतं. But it's not the punishment for sin. पण ती काय पापामुळे मिळालेली शिक्षा नाहीये. Fifth point, पाचवा मुद्दा, misconception. चुकीची संकल्पना नैराश्याची. All depression is your fault. म्हणे सगळं आलेलं नैराश्य आपल्या स्वतःच्या चुकीमुळे येतं. Sometimes कधी कधी a wife can be depressed if the husband leaves her. एखादी बायको नैराश्यात जाऊ शकते जर तिचा नवरा तिला सोडून गेला असेल It तर. was not her fault, आता तिची स्वतःची चूक नव्हती but she is depressed. पण तिला नैराश्य आलं कारण नवरा तिला सोडून गेला. So you are not depressed at times because of your own mistakes, but other person's mistakes also, if they are very close to you, it bears upon you. तर कधी कधी स्वतःच्या चुकीपायी तुला नैराश्य येत नाही, पण तुझी जवळची अगदी कोणी माणसं असतील ना तर त्यांच्या वागणुकीमुळे तुला नैराश्य येऊ शकतं. Sixth point, सहावा मुद्दा, misconception about depression. नैराश्याची चुकीची संकल्पना. People with depression are unstable म्हणे नैराश्य आलेली माणसं चंचल असतात and they cannot be trusted with
church leadership or any responsibility. स्थिर स्थावर नसतात म्हणून चर्चमध्ये त्यांना काही लिडरशिप द्यायची नाही, चर्चमध्ये त्यांना काही काम द्यायचं नाही. That is not true. पण असं नाहीये, हे खरं नाहीये. By saying like this, you are causing more depression in that person. असं म्हणून त्या माणसाला तुम्ही अजून नैराश्यात ढकलताय. You have to give them some असंच responsibility. नाही, उलट तुम्ही त्यांना थोडीफार जबाबदारी द्या. In fact, when they are involved in it, they will come out आणि of उलट depression कशी sooner. कामामध्ये व्यस्त झाले ना ते लोक, तर नैराश्यातनं बाहेर पटकन पडतील हो. Seventh misconception. सातवी चुकीची संकल्पना, It is shameful to discuss mental illness openly. मानसिक आजार उघडपणे चर्चेत आणणं लज्जास्पद आहे म्हणे. So many of the Christians, तर अनेक ख्रिश्चन लोक they will never openly confess that I am living in a case of depression. कधी उघडपणे सांगत नाहीत की मी नैराश्यात राहत आहे, कारण लाज वाटते. Eighth misconception. आठवी चुकीची संकल्पना, You can always tell if someone is depressed by outward appearances or action. बाहेरच्या वर्तणुकीतनं म्हणे आपल्याला कळेल त्याला नैराश्य आलंय की नाही, पण नाही, ही चुकीची संकल्पना. Some of the Christians, काही ख्रिश्चन लोक they are so skilled in hiding their conditions आपली अवस्था लपवण्यात एवढे निपुण असतात that they would never let you know that they are going through depression. की ते तुम्हाला पत्ताच लागू देणार नाहीत की त्यांना नैराश्य आलंय. Next point. पुढचा मुद्दा, Helpful tips for the depressed. नैराश्यात गेलेल्या माणसांसाठी मदतनीस ठरणाऱ्या टिप्स, मदत देणाऱ्या टिप्स. You can lean on Jesus येशूंचा आधार तू घेऊ शकतो. whenever you need help. जेव्हा केव्हा तुला मदत लागेल येशूंचा आधार घे. God can bring good even out of something as bad as depression. देवा नैराश्यासारख्या वाईट गोष्टीतनं सुद्धा काहीतरी चांगलं काढू शकतो. Even if you are not very audible to God, जरी आपल्याला देवाला आपल्या शब्दांनी जोरात सांगता आलं नाही, very clear to God, अगदी स्पष्टपणे देवाला जरी आपल्याला व्यक्त होता आलं नाही, you can pray in tongues तरी आपण अन्य भाषेत प्रार्थना करू and शकतो. God will understand you. आमेन. आणि देव तुम्हाला समजून घेईल. Prayer is a very powerful tool to get to God. प्रार्थना एक अतिशय सामर्थ्यवान हत्यार आहे देवापर्यंत पोहोचायला. You can find strength by leaning on the church community. तुम्हाला शक्ती मिळू शकते. चर्चचा जो आपला हा समाज उभा राहिलाय त्यातून शक्ती मिळू शकते. Your friends and family can help you by praying for you and being there for you. त्यावेळेला मग तुमचे मित्र परिवार तुमच्यासाठी उभे राहून तुम्हाला सहाय्य करू शकतात, जर असं काही नैराश्य तुम्हाला आलं असेल तर. Sit among encouraging people. प्रोत्साहन देणाऱ्या लोकांमध्ये बसा की ब्रदर होईल, करा तुम्ही, काय नाही होत, प्रभू आहे ना. Every time दरवेळेला you encourage yourself in the Lord स्वतःला जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये प्रोत्साहन द्या, by speaking words of comfort, असे सांत्वनाचे शब्द स्वतःशी बोलून, what happens is काय होतं, you are open to get directions from God. आपल्याला मग देवाकडनं मार्गदर्शन मिळायला आपण उघडे होतो. Depression shuts every faculty. नैराश्य काय करतं, सगळ्याच दारांना बंद करून टाकतं. But the moment you start encouraging yourself, पण ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला प्रोत्साहन देऊ लागाल, your faculty opens सगळी दारं उघडतात and God directs you. आणि देव तुम्हाला मार्गदर्शन करायला लागतो. You need to have faith in God. त्यासाठी देवाचा विश्वास पाहिजे. Some of the things will happen, some of the things will not happen. आणि सगळं हिशोबात घेऊन चालायचं. काही गोष्टी घडणार आहेत, काही गोष्टी घडणार नाहीयेत, काही लोक असणार आहेत, काही लोक असणार नाहीयेत. Some things you will get, some things you will never get. For काही गोष्टी मिळणार eternity. आहेत, काही गोष्टी डोकं फोडून पण मिळणार नाहीयेत. सगळं Till हिशोबात. the end of your life you will not get. आयुष्याच्या अखेरीपर्यंत काही गोष्टी मिळणार नाहीत. So will हिशोबात you घेऊन. be crying till the end of your life? मग काय ठरवलंय, मरेपर्यंत रडायचं ठरवलंय का? Be happy. नाही, मरेपर्यंत हसायचं ठरवा. Be happy. मरेपर्यंत आनंद करायचा ठरवा. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणालाय, rejoice in the Lord always. प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. Again I say unto you, rejoice. परत मी तुम्हाला म्हणतो, प्रभूत आनंद करा. Never allow the joy of the Lord to ever miss your life. आणि कधीही देवाच्या आनंदाला तुमच्या जीवनातनं जाऊ देऊ नका. Laughter should be a portion of your daily life. हसलं तर पाहिजे बेटा. हास्य तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसातला एक भाग पाहिजे. Always use Romans 12:2. रोमकरास पत्र 12 अध्याय 2 वचन नेहमी वापरा. रोमकरास Renew 12. your mind मनाचं नूतनीकरण by म्हणजे the word of God. देवाच्या शब्दाद्वारे मनाला नवीन करा. Keep on saying असं बोलत राहा to your mind, मनाला स्वतःच्या. because as a man thinketh, so is he. कारण असंही लिहिलंय, मनुष्य जसा विचार करेल तसा तो असेल. So start speaking out. तर जोरात बोलायचं. Everything is going to
be all right with नाही my life. सगळं माझ्या आयुष्यात ठीकठाकच होणार My आहे. Jesus is with me. माझे येशू माझ्या बरोबर आहेत. Spirit of depression, leave me in Jesus' नैराश्याच्या name. आत्म्या मला येशूच्या नावात सोड. I have the joy of the Lord in me. देवाचा आनंद माझ्यामध्ये आहे. The Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे. Everything will happen. सगळं बरोबरच होणार God आहे. is going to change me, ते मला बदलणार change आहे. my situation. ते माझी परिस्थिती बदलणार आहे असं बोलायला सुरुवातच करायची. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.